हाय फ्रेंड्स, आज आपण ॲडव्हान्स एक्सेल कोर्समधील लेसन नंबर 28 मधील लॉजिकल फंक्शनची सिरीजमधील पार्ट दुसरा पाहणार आहोत. यामध्ये आपण नेस्टेड इफ हे फंक्शनचा यूज कसा करायचा ते पाहणार आहोत. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर फ्रेंड्स, पहिल्यांदा पाहूया नेस्टेड इफ फंक्शन म्हणजे काय. जेव्हा एका इफ फंक्शनच्या आतमध्ये दुसरे इफ फंक्शन यूज केले जाते त्यावेळेस त्यास काय म्हणायचं, नेस्टेड इफ फंक्शन असे म्हणतात. यामध्ये आपण अनेक इफ फंक्शन एकत्र वापरू शकतो. जसं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सिंगल इफ फंक्शन एक वापरायला शिकलो होतो. यामध्ये काय करतो आपण, तर एका इफ फंक्शनच्या आतमध्ये दुसरं इफ फंक्शन काय करतो, यूज करतो. त्यावेळेस ते नेस्टेड इफ फंक्शन म्हणून ओळखलं जाते. आता हे कसं प्रॅक्टिकली यूज करायचं ते बघूया आपण. यामध्ये काय करायचे बघा, इथं आपल्याला एक एक्झाम्पल दिले. एक्झाम्पलमध्ये काय दिलेत, तर हे स्टुडंटची नाव आहेत, त्यांची इथं पर्सेंटेज दिले आणि इथं ग्रेड आपल्याला काय करायचे इथं काढायचे आहे. आता ग्रेड कसे काढायचे आहे, तर त्यांची मार्क जी आहेत ते 81 ते 100 मध्ये असतील तर त्यांना ए ग्रेड द्यायचे आहे, 61 ते 80 मध्ये असतील तर बी ग्रेड द्यायचे आहे, 35 ते 60 मध्ये असतील तर सी ग्रेड द्यायचे आहे आणि 0 ते 34 मध्ये असतील तर त्यांना फेल करायचे आहे. म्हणजेच 35 पेक्षा कमी असतील तर काय करायचं, त्यांना फेल करायचे आहे. आता मी काय करणार त्यासाठी बघा, इथं एकापेक्षा जास्त इफ फंक्शनचा काय करणार इथं यूज करणार. कसे यूज करणार, इज इक्वल टू इफ पहिल्यांदा सिलेक्ट करून घेतलं, त्यानंतर ब्रॅकेट, त्यानंतर पहिल्यांदा काय करायचं, पहिलं लॉजिकल कंडिशन यूज करायचं, पहिलं इफ फंक्शन यूज करायचं. ही जी मार्क आहेत ही पेक्षा जास्त आणि इज इक्वल टू 81. बघा इथं पहिली लॉजिकल कंडिशन वापरतोय, दिले का पहिली लॉजिकल कंडिशन 81 ते 100 असतील तर काय करायचं, ए वापरायचं. त्यानंतर कॉमा द्यायचा, डबल इनवर्टेड कॉमात काय दिसलं पाहिजे, ए टाईप करून घेतलं, डबल इनवर्टेड कॉमा कंप्लीट झाला, त्यानंतर कॉमा झाला. हे झालं माझं पहिलं इफ फंक्शन. बघा पहिलं इफ फंक्शन काय वापरलं मी, जर इफ म्हणजे जर C4 ही C4 म्हणजेच काय, हे 40 हे इज इक्वल टू किंवा पेक्षा जास्त, कशापेक्षा 81 किंवा 81 पेक्षा जास्त असेल तर काय डिस्प्ले झालं पाहिजे, ए. त्यानंतर कॉमा दिला, त्यात मला दुसरं इफ फंक्शन वापरायचे आहे. पुन्हा इफ टाईप करणार, बघा इथं इफ टाईप केलं, इफ नंतर ब्रॅकेट स्टार्टिंग करायचा, पुन्हा मी मार्क सिलेक्ट केली 40 म्हणजे C4 सिलेक्ट केलं. आता दुसरी कंडिशन काय येणार, पेक्षा जास्त किंवा इज इक्वल टू, किती आहे दुसरे, तिथं बघू शकतो मी दुसरं काय आहे 61 आहे, मग मी 61 टाईप केलं. त्यानंतर जर ती कंडिशन ट्रू असेल तर काय डिस्प्ले झालं पाहिजे, डबल इनवर्टेड कॉमा टाकायचं, काय आलं पाहिजे, बी आलं पाहिजे. डबल इनवर्टेड कॉमा कंप्लीट केला, त्यानंतर कॉमा दिला. ही झाली माझं दुसरं इफ फंक्शन. बघा पहिलं इफ फंक्शन ग्रेड एचं वापरलं, दुसरं ग्रेड बीचं वापरलं, तिसरं फंक्शन वापरायचं मला काय करायचं आहे, 35 पेक्षा जास्त असेल तर सी दिसलं पाहिजे. मग पुन्हा मी काय करणार, इफ घेणार, ब्रॅकेट स्टार्टिंग करणार, इथं C4 सिलेक्ट करून घेणार, केलं टाईप केलं तरी चालू शकतो इथं. त्यानंतर पुन्हा मी लॉजिकल कंडिशन टाईप करून घेणार, काय लॉजिकल कंडिशन, पेक्षा जास्त किंवा इज इक्वल टू किती आहे इथं 35 घेतलं. ते असेल तर काय झालं पाहिजे, ते कॉमा करायचं, इथं डबल इनवर्टेड कॉमा टाईप करायचं, सी आलं पाहिजे, बरोबर. डबल इनवर्टेड कॉमा कंप्लीट झाला. आता मी ते लॉजिकल कंडिशन काय वापरत पहिली बघा, जर 81 पेक्षा मोठं असेल C4 तर ए आलं पाहिजे, 61 पेक्षा मोठं असेल तर बी आलं पाहिजे, 35 पेक्षा मोठं असेल तर सी आलं पाहिजे आणि 35 पेक्षा छोटं असेल तर काय आलं पाहिजे, फेल आलं पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं, पुन्हा कॉमा वापरायचा आणि व्हॅल्यू इफ फॉल्स म्हणजेच काय येणार, इथं डबल इनवर्टेड कॉमामध्ये काय येणार, फेल येणार. डबल इनवर्टेड कॉमा कंप्लीट करणार. आता इथे किती ब्रॅकेटमध्ये स्टार्टिंग केलेत, तर 1 2 3 3 ब्रॅकेट काय झाले स्टार्टिंग झालेत, तर तिन्ही ब्रॅकेट काय करायचं, लाईननं क्लोज करायचे. बघा इथं मी 3 ब्रॅकेट घेतले आणि एंटर बटन प्रेस करायचं. बघा इथं काय आलं, सी आलं का, 40 आहे म्हणजे या कॅटेगरीत आहे म्हणून ही सी आलंय. मी तर ड्रॅग करून घेतो. बघा आता इथं 2 नंबरला 32 आहे म्हणून फेल आलात. जशी मार्क असतील त्या पर्सेंटेजच्या ग्रेड प्रमाणे काय देतं, ग्रेड डिस्प्ले झालेले आहेत. इथं बघा तुम्हाला सोल्युशन पण करून दिलेलं आहे, तुम्ही इथं सोल्युशन आहे ते बघू शकता आणि ह्याप्रमाणे करायला शिकू शकता. इथे एक असाइनमेंट दिली बघा तुम्हाला, ती असाइनमेंट तुम्ही सोडवायची आहे. इथं असाइनमेंटमध्ये पण सेम दिले बघा, इथं पर्सेंटेज दिलेत, त्याची तुम्हाला ग्रेड काढायचे. ग्रेडला इकडं कॅटेगरीज वाईज डिवायडेशन करून दिलंय. काय करणार, पहिल्यांदा जर मी इथं लांब घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल,
इज इक्वल टू पहिलं इफ, त्यानंतर काय करणार C4 सिलेक्ट केली, पेक्षा जास्त किंवा इज इक्वल टू 81, म्हणजे काय 81 पेक्षा जास्त किंवा 81 एवढा असेल तर कॉमा द्यायचा, डबल युनिट कॉमात काय येणार ग्रेड ए येणार, डबल युनिट कॉमा कंप्लीट, त्यानंतर कॉमा दिला, त्यानंतर दुसरी कंडिशन वापरणार मी इफ ब्रॅकेट C4 आता इथं सिलेक्ट करता येते का नाही येत, मग इथं टाईप सुद्धा करू शकतो आपण C4 पेक्षा मोठं किंवा इज इक्वल टू 2 नंबर कंडिशन किती आहे 61, मग 61 टाईप केलं, ती जर ट्रू असेल तर कॉमा घ्यायचा, डबल युनिट कॉमामध्ये काय करायचं बी टाईप करायचं, जर ती कंडिशन ट्रू झाली तर काय होणार बी डिस्प्ले होणार, त्यानंतर कॉमा दिला, तिसरी कंडिशन घेण्यासाठी आता इफचं फंक्शन तिसऱ्यांदा वापरतोय, इज इक्वल टू ही इफ टाईप करायचं, त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग करायचा, C4 पुन्हा टाईप करून घेतलं, त्यानंतर पेक्षा मोठं किंवा इज इक्वल टू द 35 येणार, ते जर काय झालं ट्रू झालं तर काय आलं पाहिजे सी डिस्प्ले झालं पाहिजे, मग डबल युनिट कॉमामध्ये C घेतलं मी, डबल युनिट कॉमा कंप्लीट केला, त्यानंतर कॉमा घेतला, आणि ह्या सगळ्या कंडिशन जर ट्रू झाल्या नाहीत तर मला कोणती व्हॅल्यू आली पाहिजे फेल ही व्हॅल्यू आली पाहिजे, मग मी तर काय करणार डबल युनिट कॉमामध्ये फेल टाईप करून घेणार, डबल युनिट कॉमा कंप्लीट करणार, तिन्ही ब्रॅकेट मी काय केलं इथं कंप्लीट केलं आणि एंटर बटन प्रेस केलं, आला का बघा इथं ग्रेड. इथून तुम्ही काय करू शकता ह्याच्याप्रमाणे ग्रेड काढू शकता. बघा इथं मी अंक टाईप करून घेतो, इथं मी 82 टाईप केलं, ग्रेड काय आली ए आली आहे, म्हणजे इथं जेवढा अंक असेल त्याप्रमाणे काय होतं इथं ग्रेड आपल्या चेंज होत असतात. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेस्टेड इफ फंक्शनचा यूज केला आणि यामध्ये एकापेक्षा जास्त इफ फंक्शन एका वेळेस कशी यूज करायची ते पाहिलं आहे. थँक्यू. या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता, मी त्याचं उत्तर नक्की देईन. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.